गावाला सकाळी किती वाजता निघालेलो आपण? 4 वाजता जाणार होतो आम्ही, पण एक राजू नावाचा माणूस लेट आला 1 तासभर, त्यामुळे आम्ही 5 ला निघालो. हा, ते जरा 4 वाजता निघायचं होतं. कधी कधी जास्त झोप लागते लेट झोपल्यावर. रात्री वेळ झोपायचा ना, मेसेज करत नाही बसायचं कोणाला कोणाला. मला झोपताच येतं डायरेक्ट, का तर आपले परिवार मित्रमंडळी उशीर नको व्हायला म्हणून. पण बाकीचे लोक ताणून बोचा वर करून त्याचं काय करायचं? याला व्लॉग मधनं बाहेर काढ, याला बाहेर काढ व्लॉग मधनं. नंतर द्या ते जरा समजून घ्यावं लागतं जरा कधी कधी. ठीक आहे, आता आम्हाला खूप ट्रॅफिक लागला पुण्यामध्ये. नंतर आमच्या फास्टिंगचा पण काही जरी इश्यू चालू आहे, ब्लॅकलिस्टेड झालेले. मग आम्हाला कॅश केवायसी नाही केलं. केवायसी बँकेवरती आपण आता मेल टाकणार आहे. त्यांची पण जरा पूजा करावी लागेल. नंतर आता बघू आता किती वेळ लागेल पोहोचायला. आता आमचा एक पोपट झालेला अशा तऱ्हेने. आम्ही जोगेश्वरी मिसळच्या इथं खायला गेलो होतो. तिथं मिसळच्या व्यतिरिक्त काही मिळत नाहीये, त्यामुळे कोणी जाऊ नका तिथे. असं नाहीये, त्या शाखा खेड शिवापूरच्या पुढे एक जोगेश्वरी मिसळ आहे, त्या शाखामध्ये नुसतं मिसळ भेटते. आमच्यातल्या एका विचारवंत माणसाने ती जागा दाखवली होती आम्हाला, ज्याला आता आम्हाला इथं ड्रॉप करायचं आहे मध्येच. फक्त सांगितलेले बाकी घ्यायचा होता. ठीक आहे, आता भेटू. आता जोगेश्वरी मिसळ जवळ पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही तिथं गेलो काय खायचं ते. अजून आम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायला कमीत कमी 4 तास लागतील. बघू आता, दाखवतो तुम्हाला पुढचे जोगेश्वरी मिसळचा स्टॉप. नेक्स्ट जोगेश्वरी मिसळ शॉपचा 9-10 किलोमीटरवर आहे. तो कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो जोगेश्वरी मिसळला पोहोचलो दुसऱ्या शाखेला. बघू आता इथं ऑर्डर केलं काय होतं. फ्रेश होतो जरा आणि मग तुम्हाला दाखवतो काय ऑर्डर करणार आहे. आमचे अमर दादा रात्रभर झोपलेले नाहीत आणि सकाळी टायमिंगवर आलेत. गाडीमध्ये झोपलेला आहे, आल्यापासून गाडीत झोपलेले आहेत. अमर दादा, तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टींवर? वैतागलेले फुल. तुम्ही काय ऑर्डर करताय? बक्षीस करण्याला काय ऑर्डर पण द्यायचे. हात बीत करा ना, तो येईल कसा काय घंटा येईल तो. आहे त्याची लाईन आहे, तो आला बघ. तर खूप गर्दी आहे पहिल्यापेक्षा शाखेत. तिथं जरा ठीक आहे, गर्दी कमी आहे. बघू आता, मी तर साधी मिसळ मागवलेली आहे. मसाला डोसा. तुम्ही काय मागवताय? मसाला डोसा मी मागवतोय ऑनियन उत्तप्पा. ऑनियन उत्तप्पा आणि लस्सी मागवते. तुम्ही काय मागवताय सर? स्पंज डोसा. स्पंज काय म्हणताय? डिस्गस्टिंग पद्धती. तुम्ही काय मागवताय? मसाला डोसा. मसाला डोसा मागवते. बघू आता, चौघांचं वेगवेगळं ठरलेलं आहे. बघू आता आल्या तुम्हाला दाखवतो डिश कशी असते. कोण गणतंय, कोण चांगलं म्हणतं. तेच, कोणाची चांगली डिश बनते आणि कोणाची चांगली नाही. आता सध्याला एवढे 2 डिश आलेले आहेत, मसाला डोसा आणि काय स्पंज डोसा. स्पंज डोसा. आमची मिसळ आणि ऑनियन उत्तप्पा अजून आलेलं नाही आहे. याची वाट बघते म्हणून आम्ही आता याच्यात हात टाकतो जरा. आम्हाला वाटलं होतं मिसळ आधी येईल आणि हे सगळं लेट येईल, पण नशीब एवढं चांगलं आहे की मिसळ लेट येते आणि लवकर आलेली आहे. मग याच्यात मी हात टाकू शकतो. चला मित्रांनो, याच प्रकारे आम्ही नाश्ता करून निघालोय. एवढी बेकार गर्दी होती, एवढी बेकार. आय एम स्टील एंडिंग विथ दिस. अजून पितोय, काय बोलायचं. आम्हाला वाटलं की प्रत्येक गोष्टीचा माणसाने स्वाद घ्यावा. मला वाटलं मिसळ आधी येईल, कारण की तिथं मिसळ फेमस होती आणि यांचा हाईट ऑफ मॅनिप्युलेशन आणि यांचं कोणतं तमिळ स्पंज डोसा. स्पंज डोसा. स्पंज डोसा मला माणूस पार्टी आहे. स्पंज डोसा, याचा ऑनियन उत्तप्पा, मसाला डोसा. यांचं 20 मिनिटं लागतील. आम्हाला वाटलं 20 मिनिटं येईल आणि यांचं 5 मिनिटं झाले. मिसळसाठी 20 मिनिटं थांबलो, मिसळसाठी विचार करा. त्यात पण मी हा जाऊन घेऊन आला आणि त्यात पण सेल्फ सर्व्हिस घ्यायला लागली मला. ते आणून देत होते सगळ्यांना आणि मला स्वतःला जावं लागलं आणायला. म्हणून असलं आंचट पांचट खायचं नसतं. आणि ते पण सांगतो तुम्हाला, तिथं जाऊन मी स्वतः प्लेट बनवली. हे ठेव तिथं, हे ठेव. बाबा काय सांगू तुम्हाला. It happens in life, buddy. It happens in life. It's fine. दरवेळेस अरे एकदा होतं, दोनदा, दरवेळेस. Yes, it is life.
दरवेळेस एक्सपिरियन्स देणार आयुष्य तुला काय तर नाही. चांगलं तरी एक्सपिरियन्स दे. हे काय बॅड एक्सपिरियन्स? आज चांगला एक्सपिरियन्स घडवणार तुझ्या आयुष्यात. डिस्गस्टिंग. दिस इज गस्टिंग. चालते, ठीक आहे. आता पोहोचू आम्ही जस्ट एन्जॉय 3 तासामध्ये. 3 तासामध्ये. नाही पोहोचलं तरी चालतंय, काय विषय नाही. बघ जेव्हा टायमाला फक्त प्लेट हातात येईल एवढ्या टायमाला. पण हे कसले पुरणपोळ्या असणार. अरे बाबा आईच्या गावात मी येतच नाही पण मला गावात वाट लागल्या. मी लॅपटॉप घेऊन बसतो कुठतरी, मला सोडा बाहेर. अजून 2 पाव खायला पाहिजे होते. पुरणपोळी आम्हाला खाऊ वाटत नाही, पहिली गोष्ट. एलर्जी, आम्हाला तिघांना एलर्जी आहे. का वाटत नाही, त्रास होतो पुरणपोळी खाल्ल्यावर. आणि आता आम्ही जिकडे चाललोय तिला पुरणपोळीच बनवलेली आहे. माहिती होतं पुरणपोळी तरी तू आम्हाला आणलंय काय बघा, गेम केलेले आमच्यावर. पाप काय तुम्हाला तुम्ही तिथं सांगितलं असतं, तुम्ही पलटी मारली असते ना. काही जागेवर येतच नाही मी, काय करायचं ते करतो. आता मला उतरून तरी चालतंय, मी इथून बस पकडून जातो यार. काय लागतील 400-500 जातो मी. फटा आला ना. आता कसं आहे, आता मला इथून जायचंय मसवडला. मसवड मध्ये पलटणला जायचंय मावशी. फलटणला, सॉरी फलटणला जायचंय. फलटण मध्ये नाही, पिलीवला जायचं आपल्याला. हा, पिलीवला जायचंय. बिटवीन मसवड अँड फलटण. हा. पिलीव. अरे मसवड आणि फलटणच्या मध्ये मग तो बेकार रस्ता लागेल की. अरे नाही लागत आहे, जाणार आहे. अरे म्हणजे तो रस्ता वेगळा त्याला आहे. काय माहिती आहे त्याला कुठे आहे ते. हा, मग तिथं आम्ही जाणार आहे. आता तिथे कुठे माळशेरच आणि मग ते पिलीव आहे. बघितलं मी मगाशी मॅप मध्ये, समजली का? आपण गेलतो ना दाद्या, हो, त्या रोडने जाऊया. नंतर तिकडेच चाललोय. सीन काय आहे, आता आम्ही चाललोय एका पूजेला. ते यांच्या नातेवाईकांची पूजा आहे, पण आम्हाला तर बोललेलं नाहीये. आम्हाला पोळ्या खायच्या. पण तरी पण आम्ही चाललोय, आणि आम्ही चाललोय नुसतं आयतं खायला विथआउट आमंत्रण. कारण फुकटचं खाण्यात आम्ही सोडत नाही कधी. फुक्कटचं खाणं सोडायचं नसतं. पण पोळ्या असते तर ते आधी कळलं. म्हणूनच हा गेम झाला. आता गेम काय झालाय, पोळा आहे ते समजलंय. तुम्ही काय पूजेला काय मटणाच्या अपेक्षेमध्ये आला होता काय? कमीत कमी चपाती भाजी रे. चपाती कमीत कमी भाजी, चपाती भाजी. मला तर वाटलं पुरी भाजी असं. हा ठीक आहे भाई, चलीस. दिस इज गेम. ठीक होतं आहे, कधी कधी आयुष्यामध्ये. जाऊ दे आता. तिथे नुसतं डाळ आणि आमटी खातो आम्ही, तिथून आणि पुढून घरी तासावर आमच्या. आणि परत एका पोळीचा काहीतरी घरी संध्याकाळी मटणाची सोय आहे अमर शेठ कोळेकर यांच्यातर्फे. मंडळाला मटण आणि बाजरीच्या भाकरी Say a command. यांची अरेंजमेंट केलेली आहे. Okay, cancelling. तेच बघू आता कसं काय होतंय. काय करतो कंटिन्यू ब्लॉग पोचल्यावर. संध्याकाळी माझी मेमरी लॉस होणार आहे. तुझा मोबाईल आणि पासवर्ड आम्ही बघितलेला आहे. अरे तो हाय रे, व्हॉइस मधला हिरो ना म्हटला. काय त्याचं नाव विसरलो. कुठला हिरो? व्हॉइस पिक्चर मध्ये बटलाय ना तो, काय त्याचं नाव? त्यांचा नवीन पिक्चर आहे रे, त्याच्यात आहे चमडेगिरीवर. सांगू नको म्हणजे झालं. आणि तुला हे तर मित्रांनो, याच प्रकारे आम्ही बेसनचे लाडू खात आहोत. अजून काय? अजून चिंच आहेत. तो हे बरोबर. हे चिंच कुठून घेतलंय? हॉटेल जोगेश्वरी. जोगेश्वरी हॉटेल मधून घेतलेले आणि टाइमपास म्हणून खायला खूप भारी लागत आहेत. बेसनच्या लाडूवरनं पण वादविवाद चालू आहेत लोकांचे, पण ठीक आहे, ते चालू राहायचं. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, काय बेकार लोक गाडीमध्ये आले त्यांना हाकललं पाहिजे. एंटरटेनमेंट, लाईफ इज नॉट. म्हणतात ना, एन्जॉय नाही करू शकत तुम्ही विदाउट एंटरटेनमेंट. यार मीठ, अगर मीठ खालीच राहिलं यार. शिट. चालतंय, ठीक आहे, भेटू नंतर आपण. भेटू नंतर. काय घेतलंय सर तुम्ही आता? आम्ही गोलजा घेतलंय आणि एक गुलाबाचं रोपं घेतलंय. तर आता आम्ही पूजेला चाललोय. अजून इथून 88 किलोमीटर आहे. तर पूजेला जाण्यासाठी गिफ्ट आम्ही विचार केला आधी फ्रेम द्यावा, पण नंतर जरा अजून डोकं लावल्यानंतर आम्ही डोक्यात आलं की काहीतरी युनिक प्लांट देऊया, तर चांगलं आहे नेचर म्हणून आम्ही हे 2 देतो आहे प्लांट्स. मस्त आम्ही हे मस्तपैकी नर्सरीला आलो आहे. कोणतं? श्रीकृष्ण नर्सरी, सन 19
94 बघू शकता तुम्ही. इकडं खूप मोठी नर्सरी आहे, फलटणमध्ये आहे. खूप मोठी आहे. प्रत्येक प्रकारचे झाड आहे तिथं, एकदम मस्त. तुम्ही पण येऊ शकता, इथं मस्त आहे, एकदम भारी आहे, हिरवगार बघू शकता. ठीक आहे, भेटू मग आता डायरेक्ट पूजेच्या इथे. तर याच प्रकारे आम्ही अर्ध्या तासात पोचू घरी आमच्या गावाला. खूप चांगलं दर्शन झालं कुलदेवांचं, प्लस पूजा पण चांगली झाली, जेवण चांगलं होतं, जेवण झालं मस्त. आता आम्ही पोचू, थोड्या वेळात आराम करू, झोपू. इथंच आम्ही एंड करतो ब्लॉगचा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. सर तुमचे काय 2 शब्द? नाही, खूप चांगला प्रवास झाला. आमचा एक माणूस अख्खा रस्ता झोपून आलाय आणि अजून सुद्धा तो झोपलेलाच आहे. फक्त झोपा काढत लोक गावी येतात. बघून घ्या अशा लोकांचे चेहरे. हा, चलो बाय, भेटू चला, पुढच्या भेटू. ब्लॉग मध्ये. हां.